पुण्यातल्या सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात अनुचित प्रकार टाळण्यासाठी कठोर नियमावली तयार करण्यात आली असून या संदर्भात विशेष कार्यप्रणाली तयार करण्यासाठी समिती नेमण्यात आल्याची माहिती उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज विधान परिषदेत दिली। या विद्यापीठातील विद्यार्थ्यांकडे वारंवार अंमली पदार्थ सापडल्याच्या घटना घडत असल्याचं सांगत राष्ट्रवादी काँग्रेसचे विक्रम काळे यांनी लक्षवेधी सूचनेद्वारे याकडे लक्ष वेधलं। मे महिन्यात विद्यापीठातील विद्यार्थ्याकडे अंमली पदार्थ आढळून आल्यानंतर कारवाई करण्यात आली असून गुन्हा देखील नोंदवण्यात आला आहे। तसंच या घटनेचा योग्य तो तपास करण्यासाठी तज्ज्ञांची 4 सदस्यीय समिती नेमण्यात आल्याचं उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्र्यांनी सांगितलं। अमरावती, यवतमाळ, अकोला, बुलढाणा आणि वाशिम जिल्ह्यातील शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची विविध थकीत देयकं अदा करण्याच्या दृष्टीने विशेष शिबिरं घेऊन ही देयकं निकाली काढण्यात येतील, अशी माहिती शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर आणि शिक्षक सदस्य किरण सरनाईक यांच्या लक्षवेधी सूचनेला उत्तर देताना सांगितलं। राज्याच्या विकासासाठी गेल्या 2 वर्षात महायुती सरकारची चौफेर घोडदौड सुरू असून शेतकऱ्यांसह सामान्यांच्या जीवनात अभूतपूर्व परिवर्तन घडवणारे निर्णय प्रभावी ठरत आहेत, असं भाजपाचे श्रीकांत भारतीय यांनी सत्ताधारी पक्षाचा नियम 260 अन्वये प्रस्ताव मांडताना सांगितलं। या सरकारने दिली इतकी नुकसान भरपाई शेतकऱ्यांना आजपर्यंत कधीच देण्यात आली नव्हती। शेतकऱ्यांसाठी योजना केवळ कागदावर न ठेवता प्रत्यक्षात उतरवण्यात आल्या, याचे लाभ थेट शेतकऱ्यांना मिळत आहेत, असं सांगत सौर पंपाचा निर्णय शेतकऱ्यांच्या आयुष्यात परिवर्तन करणारा ठरेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला। या सरकारने शेतकरी आणि रोजगाराच्या बाबतीत अभूतपूर्व कामगिरी केली आहे, असं भारतीय यांनी सांगितलं। राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे शशिकांत शिंदे यांनी या प्रस्तावाला विरोध करत राज्य सरकारची तिजोरी पूर्ण खाली करते की काय अशी कामं होत आहेत असा टोला लगावला। योजनांच्या नावाखाली या सरकारने विक्रमी भ्रष्टाचार केला आहे अशी टीका त्यांनी केली। सरकार निवडणुकीत इतकं व्यस्त होतं की अवकाळी पाऊस आणि दुष्काळासाठी मदतीकडे देखील सरकारने दुर्लक्ष केलं, असं शशिकांत शिंदे म्हणाले। प्रश्नोत्तराचा तास सुरू असताना शिवसेना उबाठा पक्षाचे सदस्य सभागृहात आले। विरोधी पक्षनेत्यांच्या निलंबनाबाबत उपसभापतींनी फेरविचार करावा अशी मागणी शिवसेना उबाठा पक्षाच्या अनिल परब यांनी केली। विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी झालेल्या प्रकाराबद्दल दिलगिरी व्यक्त करण्याची तयारी दर्शवली आहे। विरोधी पक्षनेत्याशिवाय कामकाज करणं आमच्यासाठी कठीण असल्याचं परब यांनी सांगितलं। नियमित कामकाज सुरू झाल्यानंतर शिवसेना उबाठा पक्षाचे कोणतेही सदस्य सभागृहात उपस्थित नव्हते। यावर बोलताना उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी आपली भूमिका मांडली। विरोधक दबाव तंत्र वापरण्याचा प्रयत्न करत असले तरी आपण संवेदनशील व्यक्ती असल्यामुळे या संदर्भात प्रश्नोत्तराच्या तासानंतर चर्चा करून निर्णय घेतला जाईल, असं गोऱ्हे यांनी सांगितलं। मात्र उपसभापतींच्या आश्वासनानंतर विरोधी पक्षाचे सदस्य बाकावर बसून कामकाजात सहभागी झाले।